दरम्यान या विमान अपघातामध्ये आणखीन एक माहिती समोर येते। कॉन्फिगरेशन एररमुळे विमान अपघात झाला का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण उड्डाणादरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शंका व्यक्त केली जाते आहे। उड्डाणादरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शंका आता या निमित्तानं उपस्थित केली जाते। कॉन्फिगरेशन एररमुळे या विमानाचा अपघात झाला का असा सुद्धा आता सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहे। पंकज, कॉन्फिगरेशन एररमुळे विमानाचा अपघात झाला का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। सेटिंग्ज मध्ये काही त्रुटी होत्या का असं सुद्धा आता ही शंका सुद्धा व्यक्त केली जाते। काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भात? कॉन्फिगरेशन एरर असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। म्हणजे कॉन्फिगरेशन एरर म्हणजे नक्की काय असतं? कॉन्फिगरेशन एरर म्हणजे विमान जेव्हा टेक ऑफ करतं किंवा विमान लँडिंग करतं तेव्हा विमानाची जी काही तांत्रिक अडचणींमुळे पंकज यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे कॉन्फिगरेशन एररमुळे या विमानाचा अपघात झाला का असा देखील सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय।